आईचा पार्ट लेख खूप महत्वाचा आहे. प्रेज लॉर्ड. बोला. आईविषयी बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी परमेश्वराने शिकवलेल्या आहेत. आईविषयी परमेश्वर ज्यावेळेस मोशे संगती बोलत होता तर त्या परमेश्वराने आई वडिलांचा विचार केला. प्रेज लॉर्ड. कुणाचा विचार केला? देवानी आई वडिलांचा विचार केला. विचार करा परमेश्वर किती गांभीर्य या गोष्टीकडे देतो. बोला प्रेज लॉर्ड. या 20व्या अध्यायामध्ये निर्गमचं पुस्तक आणि 20व्या अध्यायामध्ये 10 आज्ञा प्रभूने दिलेल्या आहेत. सांगितल्या मोशेला किती आज्ञा द्यायला सांगितल्या? 10 आज्ञा मोशेला देवाने सांगितलेली आहे यासाठी. आणि त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे 20व्या अध्यायामध्ये 4 आज्ञा परमेश्वराने त्याच्याबद्दल, त्याच्या स्वतःबद्दल, देवाबद्दल, त्याच्या शपथाबद्दल परमेश्वराने सांगितलं. देवाच्या बाबतीत या 4 आज्ञा परमेश्वराने सांगितल्या पाळायला. प्रेज लॉर्ड. किती? 4 आज्ञा. आणि पाचवी आज्ञापासून ते 10व्या आज्ञापर्यंत आपल्याबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल कर्तव्य, आपलं कर्तव्य या गोष्टी बद्दल परमेश्वराने आज्ञा दिल्या. आणि त्या 6 कर्तव्यामध्ये 6 आज्ञा नाही का, 4 आज्ञा ह्या परमेश्वराच्या बाबतीत आहेत. प्रेज लॉर्ड. 6 आज्ञा कुठल्या बाबतीत आहेत? परमेश्वराच्या बाबतीत आहेत. परमेश्वराला देव मानणे आणि कुठलीही देवाची म्हणून मूर्ती करायची नाही. प्रेज लॉर्ड. आणि त्याची पुढे असं म्हटलेलं आहे की जे आणि त्याच्या शपथ जो दिवस आहे ते काय करायचं आहे? पालन करायचं आहे. त्याचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. परमेश्वराचं नाव काय करायचं नाही? व्यर्थ घ्यायचं नाही. या 4 आज्ञांमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पण ज्यावेळेस 6 आज्ञांमध्ये काय की आपण आपलं कर्तव्य काय, आपलं कर्तव्य काय, त्यामध्ये पहिलं प्राधान्य परमेश्वराने 5व्या आज्ञेमध्ये दिलेलं आहे. ती म्हणजे आपल्या आई वडिलांचा मान ठेवायला सांगितलंय. बोला प्रेज लॉर्ड. आपल्या आई वडिलांचा काय करायला सांगितलंय? त्यांचा आदर करायला सांगितलं, त्यांचा रिस्पेक्ट करायला सांगितलेला आहे, त्यांचा सन्मान करायला सांगितलेला आहे. या गोष्टी परमेश्वराने गांभीर्याने आज्ञेमध्ये दिलेल्या आहेत. जुन्या करारामध्ये 10 आज्ञापैकी ही आज्ञा परमेश्वराने एक गांभीर्यपूर्वक दिलेली आहे की आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा मान ठेवणे. मग आजचा दिवस जो आहे सर्व जगामध्ये सेलिब्रेट केला जातो की सगळ्या का म्हणून ठेवला आजचा दिवस की या दिवसानिमित्ताने काही नाही काही कारणास्तव कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या आईला आनंदित करावं, आपल्या आईचा सन्मान करावा म्हणून तो आजचा दिवस हा नेमला गेलेला आहे, स्थापन केले गेलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि या दिवसाला सर्व जगामध्ये सेलिब्रेट केलं जातं आईचा सन्मान करण्यासाठी. पण हा एकच दिवसासाठी सन्मान नाही. बायबलमध्ये तर ही आज्ञा आहे, आपल्या जीवनामधलं कर्तव्य देवाने सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये एक लागूकरण आहे की आपण आपल्या लाईफ मध्ये आपल्या आईचा आणि वडिलांचा मान ठेवायला पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. देवाला मुळीच तो व्यक्ती आवडत नाही की जो आपल्या आईचा अपमान करतो किंवा आपल्या आईचा धिक्कार करतो, तिरस्कार करतो. असा व्यक्ती परमेश्वराला मुळीच आवडत नाही. तिरस्कार किंवा थट्टा करणारा आई विरुद्ध बोलणारा देवाला आवडत नाही. आईला आणि वडिलांना सन्मान देणारा मुलगा किंवा मुलगी जर असेल तर देवाला खूप आनंद वाटतो स्वर्गामध्ये. बोला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. मोठ्याने मला की हालेलुया. म्हणून शब्दाने नाही, कृतीनं. शब्दानेच फक्त नाही. आईला आजचा मदर डेच्या शुभेच्छा म्हणून शब्दाने नाही, कृतीनं आपल्या आईचा सन्मान केला पाहिजे. आणि तर बायबल ही आज्ञा आहे. काय आहे? बायबलची काय आहे? आज्ञा आहे की तुम्ही आपल्या आईचा मान राहा. म्हणजे त्यामुळे तुझा देव परमेश्वर तुला जे काही तुला देश देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. बोला की आमेन. वाचा त्या ठिकाणी 20वा अध्याय 12 वचन वाचा. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे आणि जो देश तुला परमेश्वर देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. जर तुला चिरकाल राहायचं आहे, जर तुला दीर्घायुष्य व्हायचं आहे, जर तुला चांगलं आयुष्य पाहिजे तर परमेश्वराने ही आज्ञा दिलेली आहे की तू आपल्या आईचा मान ठेव.
आदर ठेव. प्रेज लॉर्ड. देवानी या बाबतीत खूप गांभीर्य परमेश्वराने केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने या आज्ञेच्या बाबतीत खूप गांभीर्य परमेश्वराने तुम्ही समजावं, त्याच्याविषयी गंभीर व्हावं असं बायबलमध्ये आपल्याला सांगतं. बायबलमध्ये असे लिहिले की निर्गम 21:15 मध्ये की जर आपल्या आईला मारहाण जरी करेल तर त्यांना अशी पण देवानी मोशेला नियम लिहून ठेवला होता की त्या मुलाला, त्या लेकराला जीवे मारून टाकायचं. हालेलुया. हालेलुया. वाचा त्या ठिकाणी काय म्हणलंय? कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे. त्याला जीवे मारायला सांगितले परमेश्वराने. म्हणजे किती परमेश्वर सिरियस आहे या बाबतीत, किती परमेश्वर गंभीर आहे बाबतीत, हे समजतं का तुम्हाला? जो आपल्या आईला मारहाण करतो, आपल्या आईवर हात उचलतो, आपल्या आईच्या अंगावर जातो. आजकाल असे लोक, मुलं आहेत, लेकर आहेत की ते आपल्या आईच्या अंगावर जातात, आईला उलट बोलतात. हालेलुया. आवाज येत आहे? हालेलुया. तर त्याला जीवे मारलं पाहिजे असं देवाने गांभीर्याने सांगितले. नियम दिलाय परमेश्वराने. जर एखादा मुलगा किंवा मुलगी देवा आपल्या आईचा सन्मान करते तर ती चिरकाल राहील, बायबल सांगतं. जो तो कामामध्ये जो काही ती मिळवत आहे ते मिळवेल, आशीर्वादित होईल ती व्यक्ती. आज अनेक वेळा आशीर्वादाचं कारण काय नाही, आशीर्वादित का होत नाही, त्याचं कारण काय? का आशीर्वादित होत नाही? का सुखी जीवन जगत नाही? का सुख अनुभवत नाही? कारण त्यांना आई वडिलांचा सन्मान करणे येत नाही. प्रेज गॉड. आईचा सन्मान करणं होत नाही. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये 17 वचन वाच. कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्या शाप दिले, आता शिव्या शाप दिले तर त्याला अवश्य जीवे मारावे. त्याला पण मारायचे जीवे. मारहाण केली तर जीवे मारायचे. अपशब्द चुकीची शिवीगाळी केली किंवा काय बोलला तर त्याला सुद्धा सोडायचं नाही परमेश्वराने. या बाबतीत परमेश्वर खूप सिरियसली होता. प्रेज लॉर्ड. हे डोंगरावर परमेश्वर मोसेला लिहून देतोय, आज्ञा लिहून देतोय. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, आई वडिलांचा सन्मान करणं, आई वडिलांवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. आमेन म्हणा. कारण ते तुमच्या हिताचं आहे आणि देवाला आवडणार आहे. देवाची आज्ञा आहे की तुम्ही आपल्या आईचा सन्मान करायचा आहे. बोला प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. 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 तर लेवीचं पुस्तक 19:3 मध्ये काव्य काय म्हटलेलं आहे? लेवीचं पुस्तक 19 अध्याय आणि 3 वचन वाचूया. तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप यांचे भय बाळगलं पाहिजे आणि माझे शब्दात पाळावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या आईचा आणि बापाचा सुद्धा नाव आहे ठिकाणी. काही लोक आईचा सन्मान करतात, बापाचा करतच नाही. काही लोक बापाचा सन्मान करतात आणि आईचा करत नाही. एक इंडिया पाकिस्तान सारखंच कधी कधी असतं. हालेलुया. हात उंच करून हालेलुया. हालेलुया. काही लोक आईवरच जास्त प्रेम करतात, बापाचं नाही करत, बापावर प्रेम नाही करत. काही लोक बापावरच नाही प्रेम आहे, आईवर धडाचंच काहीच प्रेम नाही. म्हणून देवाने 2 नावं जोडलेले, आईचं आणि बापाचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कधी होतं एखाद्याला आईच लय आवडते आणि बापच आवडत नाही. बापावर थोडं कमी प्रेम, कारण बापाने रक्त दिलेली असते. 2-3 फटके आठवतात बापाचे, किंवा बापानी वाईट थोडस नाही का अत्याचार केलेला सारखं वाटतं, किंवा काय वडिलांनी नाही का लय असं केलं तसं केलंय. पण या ठिकाणी बायबल सांगतं म्हणून आम्हाला त्याचं पालन करायचं आहे. बोला हालेलुया. बायबल सांगतं म्हणून आम्हाला त्यांचा मान ठेवायचा आहे, त्यांचा आदर ठेवायचा, त्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. आमेन. त्यांचा सन्मान करायचा आहे. का? कारण त्यांचा सन्मान केल्यामुळं तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद मोकळे होणार आहे. प्रेज लॉर्ड. सन्मान केल्यामुळेच तुम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद मोकळे होणार आहेत. आणि म्हणून बायबलमध्ये असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की लेवीचं पुस्तक 19 अध्याय आणि 32 वचन वाचूया. काय म्हटलेलं आहे? पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा. वृद्धाला मान दे
वृद्धाला मान दे. आपल्या देवाचे भय बाळग. आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे. हालेलुया. आता पहिलं महत्वाचं काय की तुम्ही लहान आहात, तुम्ही 10वी पर्यंत आहात आणि म्हणून तुम्ही अनेक वेळा मजबुरी आहे नाही का बाबा, आता आपल्याला काम धंदा नाही म्हणून काही लोक आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहतात. प्रेज लॉर्ड. आपल्याला चान्सच नाही कुठला. आपल्याला चान्सच नाही, नाहीतर बाहेर काढून टाकलं वडील, आई वडील बाहेर प्रॉपर्टीतनं बेदखल करतील. हालेलुया. आपल्याला कुठं कमवण्याचे सोर्सेस नाही, काहीच नाही, मग आपल्याला प्रॉब्लेम आहे. म्हणून काय नाही का एक लहान असताना आज्ञा. पण बायबल काय सांगतं, जर ते म्हातारे वृद्ध झाले तरी पण त्यांचा आदर कर. दुसरे नंबर कधी सन्मान करायचा आहे, कधी सन्मान करायचा आहे. ते तरुण असताना सन्मान करायचा ठीक आहे, नाही केला तर ते त्यात रट्ट किंवा ते सक्षम असतात असं. पण म्हातारे ज्यावेळेस ते झाडतात त्यावेळेस ते काहीच करू शकत नाही. म्हातारे ज्यावेळेस ते होतात ते काम करू शकत नाही. कदाचित त्यांना स्वयंपाक करता येणार नाही, कदाचित त्यांना कुठं प्रवास करता येत नाही, कदाचित त्यांना कुठं जाता येत नाही. अशा वृद्ध अवस्थेत असताना तुम्हाला तुमच्या आईची तुमच्या वडिलांची चिडारी आली नाही पाहिजे. तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा इथं धिक्कार नाही केला पाहिजे. तुम्ही आईचा त्या वृद्धपणात सुद्धा आज्ञापालन केली पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. आमेन म्हणता का? हालेलुया म्हणा चर्च. त्यांचा मान सन्मान केला पाहिजे म्हणा की आमेन. एक आई म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी बायबल मध्ये सांगायचं भरपूर गोष्टी आहेत, पण तुम्ही पण एक आईचा सन्मान करावा आणि एक आई म्हणून तुम्ही पण एक उदाहरण असलं पाहिजे. तुम्ही एक मानाचं पात्र म्हणून पण असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड बोला. एक आई म्हणून तुम्ही मानाचं पात्र पण असणं गरजेचं आहे. पण पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी पहिल्या भागात काय सांगतोय की बायबल त्या बाबतीत आईबद्दल आणि वडिलांबाबतीत किती देवाची वचनं आहे त्या बायबल मध्ये बघा तुम्ही. हालेलुया. बायबल मध्ये कितीतरी वचनं आहेत, तुम्ही ती लिहून तुम्ही डोक्यात ठेवत नाही, पण तुम्ही किती त्याच्यातून तुम्हाला सांगत आहे. कितीतरी गोष्टी बायबल मध्ये आहेत. हालेलुया. बायबल मध्ये सगळ्यात ज्ञानी व्यक्ती कोण आहे सांगा? शलोमोन. बायबल मध्ये कोण होऊन गेला सगळ्यात ज्ञानी व्यक्ती? शलोमोन. तरी सगळ्यात चांगलं ज्ञानाचे शब्द त्यांनी लिहून ठेवले, नीतिसूत्र त्यांनी लिहून ठेवलं, उपदेशकाचं पुस्तक. इतकं त्यांनी ज्ञानाचा तो खजिना त्यांनी प्राप्त केला. पण तुम्हाला माहित आहे का, त्यांनी ज्यावेळेस तो राजा झाला त्याच्या जीवनात तुम्ही बघा, पहिले राजे 2 अध्याय 19 वचन वाचा. पहिले राजे 2 अध्याय 19 वचन. पटापटा. बत्शेबा अदोनियाच्या वतीने शलोमोन राजाकडे बोलायला गेली. राजा तिथे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला. जाऊन काय केला? बसला. त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडायला सांगितले व ती त्याच्या उजवीकडे बसली. हालेलुया. हा तुमचं कोण म्हणा मोठ्याने हालेलुया. सगळ्यात शलोमोन ज्ञानी व्यक्ती, ज्यांनी ज्ञान मिळवलं, ज्यांनी राजाची गादी मिळवली, त्याला राजगद्दी भेटली. आणि तो कसा होता? तो असाच बंडखोर मुलगा नव्हता, तो असाच चुकीचा माणूस नव्हता. ज्ञान मिळवलं होतं त्याला, भरपूर ज्ञान. परमेश्वर म्हणजे त्याला देणारे परमेश्वर सगळं ज्ञान. प्रेज लॉर्ड. पण तो ज्ञानी झाला. मला तुम्हाला सांगायचं काय की या 2 अध्यायाच्या पुढं त्याला देवाने दर्शन देऊन त्याला ज्ञान दिलं, पण त्याला त्याच्या जीवनातली आवडणारी गोष्ट देवाला आपण पाहिलं पाहिजे. हालेलुया. तो कसा व्यक्ती होता? राजा जरी झालाय, मोठ्या पदावर जरी गेलाय, पण आपल्या आईचा मान ठेव करायला तो विसरत नाही. आमेन का? मोठ्या पदावर काय करायचं त्याला? आई सगळ्या पुढं नाही का म्हणाल की मी राजा आहे, मी बंद खोलीमध्ये मी आईचं काहीतरी सन्मान माझ्या आईचं बघा है की नाही. पण त्यांनी काय केलं? 19 वचनामध्ये 2 अध्याय 19 वचनामध्ये काय केलं त्यांनी की तो ज्यावेळेस बत्शेबा आहे ना, काय म्हटलेलं आहे?
बत्शेबा ज्यावेळेस ती राजाकडे शलोमोन राजाकडे आली आणि मग राजाने तिचं काय केलं? स्वागत केलं. काय केलं त्याने? काय केलं? स्वागत केलं. स्वागत करण्यासाठी तो उठला. म्हणा उठला. स्वागत करण्यासाठी काय केलं? उठला. आणि तिला त्यांनी काय घातलं? दंडवत घातलं. प्रेज लॉर्ड. दंडवत घातलं. अनेक वेळा प्रार्थनेमध्ये आल्यामुळे काही लोक काय करतात? आई वडिलांचा सन्मान विसरून जातात कधी कधी. तरी पण काय वेळेस नाही का पहिलं जे नाही का पहिल्याच्या काळात आता पण पुढे चांगल्या कामाला निघाला आई आशीर्वाद दे. करतात का नाही? करतात का नाही? आवाज दे की काय करतात का नाही? यशस्वी हो. हालेलुया. खरं आहे ते. देव म्हणून नाही. प्रेज लॉर्ड. एक मी तर म्हणतो की ते एक आदर आहे, सन्मान म्हणून ते काय करायचं आहे? आईला मान द्यायचं, तिच्या पुढं झुकायचं आहे. आईला तिच्या पुढं काय करायचं? तिच्या पुढं झुकायचं आहे आणि आशीर्वाद दे म्हणायचं आहे. काय दे म्हणायचं आहे? मी तर म्हणतो कधी कधी प्रार्थना झाल्यानंतर लयच माणसं बिघडतात असं मला असं कधी लय. आणि प्रार्थना झाल्यावर ते चिंगडले होते. मला प्रार्थनेत आल्यावर लय चेंगट होत्यात. कधी चेंगटपणा तर लय घुसतो. हालेलुया. हा शब्द मराठीचा आहे, काय करायचं आहे का? चेंगटपणा. प्रार्थनेत नसताना चेंगटपणा नसतो. प्रार्थनेत नसताना तुम्ही कसं 12 महिने उत्सव साजरा करणार. 12 महिने कपडे, ही सण आला, तो आला, अमकं आलं, हे आलं, ते आलं, अमकं आलं. त्यावेळेस पैसे नाही म्हणत नाहीत. हात वर करा. हो का नाही? त्यावेळेस पैसे आनंद देवा झालं. प्रार्थना पैसा नाही, नादाला पैसा नाही, मीटिंगला पैसा नाही, पैसा नाही. शेंगटच झाले दिसत. हालेलुया. आणि मग देवामध्ये ख्रिस्त येशूमध्ये येण्या अगोदर तर बघितलं इथं पैसा कुठं पैसा कसा पैसा आहे कसंही करून ते करणार. हालेलुया. है की नाही? आणि घरातून बाहेर निघताना शाळेत निघालं, परीक्षेला निघालं, आई वडिलांच्या पुढे झुकणार. मम्मी पप्पा आशीर्वाद द्या. आज सुद्धा नाही का लोक करतात का नाही? सांगा ना. करतात का नाही? आणि प्राथमिक जरा थोडं नोकरी मिळवली, मम्मी डॉडी ठीक आहे, मम्मी म्हणा, मा म्हणा, अख्खा म्हणा, काही ना काय म्हणतात. आईला मम्मी, मॉम, काय म्हणतात अजून? मम्मी, मॉम, आई, मम्मा, हे अनेक शब्द आहेत त्या गोष्टीचं ना. लाडाने मम्मा, काय बाहेर काही गोष्टी आलेल्या आहेत. तिकडं मम्मा, कुठलं तर मालिकेत बघितलं मम्मा. अजून कुठले काय म्हणतात अजून मम्मीला? काय म्हणता तुम्ही? आईला काय म्हणता घरी? आई म्हणता. अजून काय म्हणता कोण? खरं बोलताय का तुम्ही? नुसतं आई म्हणताय का दुसरं काय म्हणताय? अपने घर में माँ को क्या बोलते हैं आप? मम्मी बोलते हैं या कुछ बात है दूसरा आप कुछ बोलते हैं? हालेलुया. आवाज येत आहे? हालेलुया. शलोमोनाचं जीवन बघा की त्यांनी आज तुम्ही मोठे झाला, तुम्ही चांगले नोकरदार झाला, तुम्ही कलेक्टर झाला किंवा तुम्ही राजा झाला, सगळ्यात मोठा पंतप्रधान झाला, तरी पण बायबल तुम्हाला सांगत आहे आपल्या आई पुढं त्याचा आदर कर, आईचा आदर कर, तिच्या पुढे दंडवत घाल, तिला तू सन्मान दे. प्रेज लॉर्ड. आणि शलोमोनाने काय केलं? तिच्या पुढे दंडवत घातलं, तिच्या पुढे काय केलं? तिला मान दिला. सगळ्या पुढे तो उठला. हालेलुया. राजा असून सगळ्या पुढे काय केला? तो उठला. आपल्या आई पुढे तो झुकला आणि आपल्या आईसाठी त्यांनी एक आसन मांडलं, एक शेजारी अजून एक राजासारखी खुर्ची मांडली आणि आईला त्यांनी काय केलं? आपल्या शेजारी बसवलं. हा मान त्यांनी आपल्या आईला दिलेला आहे. बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण त्यांनी जाणून चांगलं त्यांनी ओळखलं, मी राजा झालोय माझ्या आईच्या शिकवणीमुळं. माझ्या आईनं मला शिकवलं, माझ्या आईनं मला वागायला, चालायला, अनेक
अनेक वचन शिकवले. नीतिसूत्राचं पुस्तक तुम्ही वाचा. त्यांनीच ह्या बायबल, त्यांनीच नीतिसूत्रामध्ये बऱ्याच शिकवणी त्यांनी दिलेल्या आहेत. बोला प्रेज लॉर्ड. त्याच नीतिसूत्रापैकी आपण शलोमोनाच्या गोष्टी ऐकूया. नीतिसूत्र त्याचा पहिला अध्याय आणि 32 वचन वाचूया पटकन लवकर. हा पटापटा. हा नीतिसूत्र काढूया, काढून ठेवूया. हा कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. हालेलुया. नीतिसूत्र पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको. बघा आईचं पण काम काय? कुणाचं काम आहे शिस्त लावणं? म्हणून काय शिकवतात? तुझ्या आईनं शिकवलं नाही का? शब्द काय असतो? तुझ्या आईने हे शिकवलंय का? तुझ्या आई वडिलांनी शिस्त लावणं कुणाचं काम आहे? आज आई म्हणून पण एक काम, जबाबदारी आहे तुम्हाला की आपल्या घरातल्या लेकरांना शिस्त शिकवणं, शिस्तीत राहायला शिकवणं, शिस्तीत बोलायला शिकवणं, शिस्तीत. हालेलुया. बोला ना प्रेज लॉर्ड. कुणाचं काम आहे? मी मागच्या वेळेस बोललो होतो शमूएल प्रॉफेट. कोण प्रॉफेट? शमूएल प्रॉफेट. इतका पहिला प्रॉफेट म्हणून देवाने त्याला निवडलं आणि त्याला पण त्याची चांगली आई होती. बोला प्रेज लॉर्ड. त्याची आई वांज होती. पण बायबल मध्ये मी पाहतो की प्रार्थना करणारी ती असल्यामुळं तिला देवाने मुलगा देऊन आशीर्वाद केलं. त्याचं नाव शमूएल. बोला ना प्रेज लॉर्ड. आणि मग शमूएल आशीर्वादित झाला. पण शमूएल हा संदेश झाला. पण शमूएल कुणामुळे झाला? आपल्या आईच्या प्रार्थनेमुळं, आपल्या आईच्या समर्पणामुळं. आपली आई मंदिरात प्रार्थना करते आणि तिनं बरोबर त्याप्रमाणे त्याला वाढवलं. त्याप्रमाणे त्याला वाढवून व्यवस्थित त्या परमेश्वराच्या मंदिरात तिनं सेवेला त्या आपल्या मुलाला समर्पित केलं. आणि त्या बाळाला त्यांनी, शमूएल बाळाला तिनं त्या वर्षानुवर्ष प्रत्येक वेळेस येऊन तिला सांगितलं की तू सेवेसाठी आहे, तुझं जीवन तुझ्या सेवेसाठी आहे, देवासाठी तुला मी सोडलेलं आहे, देवासाठी तुझं आहे. आणि मग तो शमूएल देवासंगती बोलाय, देवाचं ऐकू लागला आणि संदेष्ट झाला. प्रेज लॉर्ड. संदेष्ट झाला कुणामुळं? एका आईमुळं. मग तोही मोठा झाला. त्याला पण मुलं झाले. किती झाले त्याला? 2 मुलं. पण ती बिघडली. चांगल्या संदेष्टात मुलगा शमूएलाचा, पण ती 2 मुलं काय केले? जगिक गोष्टी त्यांना मोह लागला. जगिक न्याय चुकीचा करू लागले, सेवा करत चुकीची करू लागले, सेवा नीट करत नव्हते. हालेलुया. संदेष्टाचं जीवन तो शमूएल होता. आणि आईचं घरात जीवन काय असतं? जास्त लेकरांजवळ असतं. जास्त कॅमेरा कोण आहे? आई. म्हणा सगळ्यात भारी कॅमेरा. म्हणा सगळ्यात भारी कॅमेरा आई. आई फेल, लेकर फेल. हालेलुया. म्हणा आई फेल, लेकर पण फेल. कारण आई देवानंतर आईच देवाने तुम्हाला दिलेली आहे देवासारखं प्रेम करायला. आमेन म्हणता. देवानंतर आई शब्द बघा. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. प्रेज लॉर्ड. देवानंतर आईच आहे की देवासारखं प्रेम करणार. म्हणून बायबल मध्ये परमेश्वराने सांगितलंय जशी आई आपल्या लेकरांवर प्रेम करते तसं मी तुझ्यावर प्रेम करतो. बोला की आमेन. आई जसं आपल्या लेकराची काळजी घेते तसं मी तशी तुझी काळजी घेतो. जशी कोंबडी आपल्या पिलांची काळजी घेते, सांभाळते, तसं मी तुला सांभाळतो. परमेश्वर म्हणतो. म्हणजे आई सारखं देव प्रेम करतो. म्हणजे देवानंतर परमेश्वराचं प्रेम, खरं प्रेम जे पाहिजे असेल ते तुम्हाला आईमध्ये मिळणार आहे. मग आई म्हणून तुम्ही फेल नाही झाला पाहिजे. आई म्हणून तुम्ही यशस्वी, एक चांगली आशीर्वादित आई ठरलं पाहिजे. शिस्त लावणारी आई. कुठली आई? घरामध्ये शिस्त लावणारी आई. प्रेज लॉर्ड. बोला. आपल्या बापाचा बोध, आपल्या बापाचा काय कर? वडील पण बोध करणार आहे. महत्वाचे बोध.
पण शिस्त लावण्याचं काम कोणाचं आहे? बायबल सांगतं की आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. पुढे वाचा 9 वचन. कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. हार अशी आहे. आमेन. बोला ना हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे आईची शिस्त लय महत्वाची आहे. मग आईनं वचनात राहून, प्रार्थनेत राहून आईनं आपल्या लेकरांना शिस्त लावणं गरजेचं आहे. रागाने दुष्टतेने नाही किंवा नाही का रागाने शिस्त नाही, तर देवाच्या वचनाने शिस्त लावायला प्रभूने सांगितलेले आहे. बोला की आमेन आमेन आमेन. कशी शिस्त लावायला परमेश्वराने सांगितले? देवाच्या वचनाने तुम्ही शिस्त तुम्हाला लावायला सांगितलेली आहे. आणि म्हणून शलोमोन राजाच्या जीवनामध्ये त्याची आई त्याला शिस्त लावणारी होती, त्याची आई त्याला वळण लावणारी होती, त्याची आईने त्याला सगळ्या गोष्टीची शिस्त लावली. आणि शेवटी त्याच्या वडिलाला शलोमोनाला राजा बनवायला आवडलं. म्हणा की आमेन. इतर भाऊ पण होते शलोमोनाला, पण इतर भाऊ ते राजाच्या पात्र ठरले नाही. पण हा जो शलोमोन आहे एकदम चांगला नम्र, आईच्या शिस्तीत राहणारा, आपल्या बापाचा बोल ऐकणारा तो होता. कुणालाही परमेश्वर उंच पद देत नाही. परमेश्वर त्यालाच उंच पद देतो. किंवा आई वडील उगाच कुणालाही मान देतात का? ज्या घरामध्ये आई वडील नाही का जे असतात नाही का, ज्या घरामध्ये मुलगा आपल्या आई वडिलांना सन्मान देतो, त्याच लेकरांकडे जास्त अपेक्षा करतात आणि त्यालाच प्रेम देणार ना जास्त, त्यालाच आशीर्वादाचे शब्द त्याच्याविषयी बोलणार. चुकीचं वागणाऱ्याला काय म्हणणार? असलं निघाले, असलं कसलं निघाले, कसलं जन्म झालाय, दिला गेलाय, हालेलुया. आणि आजकालचे लेकरं बी मग कशाला जन्म दिलाय? उद्धट बोलतात कधी कधी. आजकाल तर ते जनरेशन नाही का लय पुढचं निघाले. मला बी उगाच जन्म दिला, तू उगाच कशाला जन्म दिला ग? त्या आईला बोलतात उलट. 9 महिने अगदी जन्म देताना वेदना सहन केल्या, त्यांना काहीच वाटत नाही आजकाल. एक दिवस आईला सांभाळणं होत नाही, तिने 9 महिने सांभाळलं लहान बाळ असताना तुला पोटात. किती? 9 महिने. हालेलुया. पण आता आईला सांभाळायची वेळ आली तर कारण देतात. वेळच नाही, मला किशात वेळच नाही, जमतच नाही, पैसेच नसतात, खूप करू वाटतं मला. हालेलुया. खूप करू वाटतं पण काय नसतं. हालेलुया. येशूने त्याबद्दल सांगितलं. त्याकडे जाऊ, शलोमोनाच्या शिकवणीकडे जाऊ आपण. पण एक येशूने सांगितल्या त्या गोष्टीकडे मला तुम्हाला सांगायचं आहे. मार्क सुवर्तमान 7वा अध्याय 10 ते 11 बद्दल ही आई वडिलांच्या कर्तव्याबद्दल माँ बाप के बारे में क्या लिखा है. मार्क का 7 चॅप्टर. हालेलुया. वाचूया. परंतु तुम्ही म्हणता 9 वचनापासून पुढे. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आणि जो कोणी आपल्या बापाचा किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता जर एखाद्या आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी घ्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. कसलं कारण? किती लबाडी आहे बघा. हालेलुया. पुढे काय म्हणाला येशू? तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. हालेलुया. म्हणजे देव प्रभू काय सांगतोय की जे स्वतःला धार्मिक समजत होते, आम्ही सर्व वचन पाळतोय, आम्ही सर्व काही देवाचं सेवा कार्य करतोय, पण ते काय करत होते की आईला जे द्यायचं पोषणासाठी जे काही वाटा आहे आईचा काढलेला, ते म्हणत होते की आई तुला मी तुझा
वाटा काढलेला काय केला मी सेवा केली, देवाला अर्पण करून टाकलं. देव म्हणतो का आईचं अर्पण दे मला, देव म्हणतो का आईचं मला दे. बायबल सांगतं देवाचं देवाला द्या आणि आईचा सन्मान आईला द्या, देवाचा सन्मान देवाला द्या, सरकारचं सरकारला द्या, अधिकाराचा पण सन्मान प्रत्येक गोष्टीचा सन्मान प्रत्येकाला द्या. हालेलुया म्हणा, बोला ना हालेलुया. मग आई तुझ्यासाठी मी काढलेलं मी देवाला देऊन टाकलंय. हे वचन तुम्ही रद्द करताय, तुम्ही आज्ञा म्हणताय प्रभू म्हणाला की नाही. पण अनेक वेळा काय होते की काय कारण शोधून आपल्या आईच्या, वृद्ध आईचा किंवा आईचा काय करतायत, सन्मान करत नाही, तिचा अपमान करतात आणि मनात असं म्हणतात आई पैसे नाहीत ग, पैसे असल्यावर तुला माहिती नाही मी कसा आहे. मला शेजारच्या असं म्हणतात, मला शेजारच्या कळ असं म्हणतात आई तुला माहिती आहे ना ग मी कसा आहे. आई मी म्हणते मला माहिती आहे तुला ओळखलंय मी. हालेलुया. आई ग तुला माहिती, म्हणा आई ग तुला माहिती आहे ना, म्हणा की आई ग तुला माहिती आहे ना माझ्याकडे पैसे असल्यावर ना मी खूप करीन ग, खूप करीन ग, मी पैसे नाहीत ग माझ्याकडे. पण देवालाही बघायचं असतं पैसे नसताना किती आईचा मान ठेवतो, पैसे असताना कुणी पण ठेवेल. बरोबर का. तुमच्याकडे पैसे नाहीत मग तुम्ही त्यातनच किती काय करता हे देव बघतो. तुमच्याकडे 1 करोड रुपये आले, त्या पैशातनं तुम्ही नोकर ठेवाल, त्या पैशातनं तुम्ही रूम घेऊन द्याल, त्या पैशातनं तुम्ही दवाखान्याला नर्स, एक सेपरेट नर्स लावाल, त्या पैशाने तुम्ही डॉक्टर सेपरेट लावाल. हो पैसे असल्यावर कुणी करतो. पण परमेश्वर हे बघतो पैसे नसताना त्यातनं किती आपल्या आईचा सन्मान करतो. बरोबर का. परीक्षा घेतो परमेश्वर, बोला की आमेन. परमेश्वर परीक्षा घेतो. पैसा बघा, मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे भरपूर पैसा असल्यावर मी काही करेन. हालेलुया बोला की सगळं. पैसा असल्यावर बघा, पैसा असल्यावर कुणी काही करू शकतं ना. पैसाच असतो माणूस, पैसा असल्यावर काय चंद्रावर जातं. पैसा असल्यावर, पैसा असल्यावर काय सेपरेट एक हेलिकॉप्टर घेऊन देतात तुमच्या आईला, उडवतात माहिती आहे की पैसा तुम्ही करताल. हालेलुया. हातून करून हालेलुया. हालेलुया. पण पैसे नाही त्यावेळेस घासातला घास तुम्ही देताय का. बोला ना प्रेज लॉर्ड. पैसे असल्यावर तुम्ही 1 किलो मटण देताल ना, पण पैसे नसल्यावर थोडकं घरात आले त्यातलंच तुम्ही देणार का आपल्या आईला. ही परमेश्वर बघतो. थोडक्यातच आपल्या आईला सन्मान देता का ही परमेश्वर बघतो. तिला आताच तहान लागली तिला पाणी देता का ही बघतो. आता तिला भूक लागली तुम्ही देता का नाही परमेश्वर बघतो. थोडक्यातूनच परमेश्वर बघतो. बोला की आमेन. उद्या करोड आल्यानंतर तू करणार आहेस देवालाही माहिती. काय काय करत नाही ती गोष्ट वेगळी. करोड रुपये त्यांना भेटले, भरपूर संपत्ती भेटली, भरपूर पैसा भेटलाय. हालेलुया. बोला की आमेन. करणार का तुम्ही कमी मध्ये असताना सुद्धा. कमी मध्ये असताना लाईट बिल चुकत नाही, त्यावेळेस पैसे नाही म्हणत नाही. आईचं कर्तव्य करायला निघालं का पैसे नाहीत. वाह म्हणा, वाह, शब्बास शब्बास की. देवाला आवडत नाही. बोला की हालेलुया. खरं सत्य आहे का तुम्ही लक्षात सांगतो तुम्हाला. आईचं कर्तव्य करायला म्हणलं का पैसे नाहीत, बाकीचं करायला पैसे कुठे येतात. हॅलो कुठे येतात पैसे. हॅलो कुठे येतात पैसे. काय बोला की नाव तुम्ही. हालेलुया. मला की आई ग, मला की आई ग तुला माहिती आहे ना मी कसं आहे. मी पैसे असल्यावर आहे ना तुला माहिती आहे मी कसं आहे. मी मग ती आई हळूहळू मोजती. पैसे नाही म्हटलं मोबाईल घेतला मग. हालेलुया. पैसे नाही म्हटलं बायकोला चप्पल आणली बघ. पैसे नाही म्हटलं बघ मटणाचा वास येतोय बघ याच्या घरात. पैसे नाही म्हटलं बघ स्टेटसला पिझ्झा पोराला आणते. बघ ती आई पण लय हुशार असते. दाखव बघ स्टेटस त्याचा. हालेलुया. बोला हालेलुया. ठीक नाही सगळी खबर. मग आई प्रेमाने फोन लावती. तुम्हाला नाही लावत, मुलाला नातवाला लावती. कसं ग बबडे, बबड्या काय खाल्लं. ती म्हणतो पप्पा मी अमृत आणला.
आंबे आणले. आणि लगेच मग तुम्ही जाता म्हणा आई ग म्हणा की आई ग तुला माहिती आहे मी कसं आहे, माझ्याकडे पैसे असलं मी करेन ग, माझ्याकडे पैसे असलं मी करेन ग. माझी म्हणते हा मला माहिती आहे तू कसं आहे. नुसतं येऊन मला इथं बोलतो हालेलुया, बोला ना हालेलुया. नुसतं येऊन बोलतो, नुसतं तुला माहिती आहे कसं ग आई ग नुसतं बोलतो म्हणाला आई है ना. बोला ना हालेलुया. परमेश्वराला हे म्हणायचं आहे तुमच्याकडे कमी आहे त्यातूनच तुमच्या आईचा सन्मान तुम्ही करा. आमेन म्हणता का? आमेन म्हणता का नाही? आमेन म्हणजे तुम्ही तसं करणार म्हणून आमेन म्हणा, नाहीतर तुम्ही म्हणू नका आमेन. हालेलुया. परमेश्वराला काय म्हणायचं आहे? तुमच्याकडे काय आहे, कोणची स्थिती आहे? येशूची स्थिती वधस्तंभावरची होती. येशूची स्थिती त्या वधस्तंभ मरणाची स्थिती होती. त्यावेळेस त्यांनी जे करायचं ते आपल्या आईसाठी केलेलं आहे. बोला की आमेन. तुम्हाला पण तुमच्या कुठल्याही स्थितीत तुम्ही असा, समृद्धीमध्ये असा, उपाशी असा, दुःखात असा, आजारी असा, पण आपल्या आईचा विचार करा येशूच्या नावात. बोला की आमेन आमेन. आपल्या आईचा त्या ठिकाणी सुद्धा आदर करा, त्याच ठिकाणी सन्मान करा. प्रत्येक स्थितीत सन्मान करायला शिका आपल्या आईचा. आजच मदर डे म्हणून निस्त करू नका. बोला प्रेज लॉर्ड. छोटं कार्ड तर देऊ शकता, बर ठीक आहे, एक कोरं पान घ्या, त्याच्यावर डिझाईन करा, काहीतरी लिहून द्या. एवढं प्रेम आहे आईवर, आहे का नाही? देऊ शकता का नाही? एक असं कोरं पान करून देऊ शकतो, देऊ शकते का नाही? प्रेम पाहिजे ना. हालेलुया. बोला की हालेलुया. एक कोऱ्या पानावर डिझाईन करून कलर पेन आहेत नसतात ना, असतात का नाही? तिच्याकडे म्हणतात, तुम्ही म्हणतात काय बोलते. हालेलुया. म्हणजे कलर पेन असतात, काय असतात? मदर नाही का, माय मॉम, आय लव्ह यू, माझी मम्मी, असं काही चांगल्या गोष्टी लिहा. आमेन का? हालेलुया. बोला की हालेलुया. प्रेज लॉर्ड. सन्मान करायला शिका. प्रेज लॉर्ड. मला की मी कार्ड बनवले, कार्ड द्या. मार्केटमध्ये जा, 5 रुपयाला 10 रुपयाला कार्ड भेटतं, घ्या द्या. प्रेज लॉर्ड. हे का नाही? देऊ शकता का नाही? देऊ शकता तुम्ही. कारण देऊ नका, मला कारण देऊ नका. हालेलुया. आई फोन करते आणि म्हणते आई माते झालेली असते ना, आई काय झालेली असते? आता बायकोचा ऐकू नका, त्यावेळेस आईचा सन्मान करा. बायकोचा आवाज लय बेकार असतो कधी कधी. हालेलुया. बोला असेल सर. बोला की हालेलुया. पोराचंच नाही, पोराच्या टायमाला पोराचं करा, आईच्या टायमाला आईच्या मध्ये कुणाला येऊ देऊ नका. हॅलो. आईच्या टायमाला कुणाला मध्ये येऊ देऊ नका, कारण तुम्ही स्वर्गातल्या देवाचं वचन पालन करत आहात. देवाचं वचन तुम्ही पालन करत आहात. मग त्या वचनामध्ये पालन करण्यामध्ये कुणी मध्ये आलं तर तुम्ही त्याला म्हणायचं नाही, मला वचन सांगतो त्याप्रमाणे मला करायचं आहे. मान ठेवला तर तुला दीर्घ आयुष्य आहे, मान ठेवला तर तुला आशीर्वाद आहे, मान ठेवला तर तुला सन्मान देवाकडून आहे, मान ठेवशील तर तुला उंच पद आहे. म्हणा की आमेन. लक्षात घ्या, आपल्या आई वडिलाला शिर्डी आणून शिर्डी जाऊ नका. आमेन म्हणा सगळेजण. नीतिसूत्र 15:5. नीतिसूत्र 15:5 वाचा. नीतिसूत्र 15:5 पटकन. मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो, तुच्छ मानतो. वागदंड लक्षात ठेवतो. काय करतो? वागदंड लक्षात ठेवतो, तो शहाणा होतो. तो काय होतो? शहाणा होतो. शहाणा होतो. आपल्या आईचा नाही का शिक्षण तुच्छ जो मानतो तो मूर्ख होतो, पण जो शिक्षणाला मान्य करतो, ऐकतो आपल्या आईचं वडिलाचं, तो शहाणा होतो, सुधारतो. काय होतो तो? 20:20. नीतिसूत्र 20:20. पटापटा वचन काढूया. हा वाचा. शहाणा मुलगा बापाला आनंद देतो. काय देतो? शहाणा मुलगा कसा होणार? मागाशी ऐकलं तुम्ही? हॅलो, ऐका ना. जो आपल्या आईचं शिक्षण ऐकतो तो शहाणा मुलगा होतो. आमेन म्हणा. जो आपल्या आईचं शिक्षण ऐकतो तो शहाणा मुलगा होतो, आणि जो शहाणा मुलगा होतो तो आपल्या बापाला आनंद देतो. पुढं काय म्हणताय? मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. मूर्ख मनुष्य आपल्या आईला काय मानतो? तुच्छ मानतो. तुच्छ मानतो. बोला हालेलुया.
बोल येशू मसीह की जय. हालेलुया. हा पुढे अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्र 23 अध्याय 22 ते 25 पटकन काढा. नीतिसूत्र 23 अध्याय 22 ते 25 पटापटा काढूया. हा तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक. बापाचा ऐक. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. आपल्या आईला, म्हातारी आईला बघा, जी आई चांगली नाही का तरुण असते, मग काम करत असते, पण आज तीच आईनं तुम्हाला चांगलं बनवले, तुम्ही हट्टीकट्टी झालात, तुम्ही आंधळ झाला नाही, तुम्ही लग्न झालं नाही, तुमचं नाक चांगलं आहे, कुणामुळे आहे? आवाज नाही, कुणामुळे आहे? छान असं म्हणू नका. हालेलुया. हात उंच करा. हालेलुया. म्हणा तुमचा चांगला चेहरा आहे, म्हणजे तुमचा चांगला चेहरा आहे, तुम्ही चांगले आहात, तुम्ही दष्टपुष्ट आहात. कारण त्या आईनं ज्यावेळेस ती म्हातारी नव्हती, त्यावेळेस त्या आईनं तुम्हाला खाऊ घातलं, त्या आईनं तुम्हाला चांगलं पौष्टिक खाऊ घातलं, तुमचं शरीर मजबूत केलं, तुमचं शरीर दुखलं तिथं मालिश केली, जिथं तुम्हाला तेल पाहिजे त्या तेल लावलं आणि तुमच्या शरीराला मजबूत केलं तुमच्या आईने. तुमच्या आईनं तुम्हाला चांगलं खाऊ घातलं, चांगलं वेळेवर दूध पाजलं, चांगल्या वेळेवर जेवण घातलं, एक एक घास भरला, पोट भरली तरी पण अजून एक शेवटचा घास भरला तिच्या समाधानासाठी. घास भरला का नाही? हो का नाही? हो म्हणा नाही, काय म्हणा नाही? घास भरला का नाही? असा कोण आहे की घास भरला नाही आईने तुमच्या पोटात? हालेलुया. दूध चारलं, घास चारला, है ना, सगळं काही चारलं. प्रेज लॉर्ड. घास भरवला आणि आता ती म्हातारी झाली, आता ती तुम्हाला घास भरू शकत नाही, पण तुम्हाला तिला घास भरवायचा आहे. म्हणून तर काय म्हटले वचन, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नकोस. म्हातारी झाली, थोडस बिघडल्यासारखं मी बरोबर करते कधी कधी. म्हातारी माणसं जास्त म्हातारी मनावर घ्यायचं नसतं, मनावर घ्यायचं नाही. आई कधी कधी बरोबर करते. ती आई आहे ना, कोपऱ्यात बसून म्हातारी झाली पण ती ओरडायला सोडत नाही, असं पण असतं. हालेलुया. हात वर करा. हालेलुया. बोला की हालेलुया. कारण ती काय म्हणते, मी आहे, मी बॉस आहे. असू दे की बॉस, घेऊन चालली का प्रॉपर्टी कुठं? नाही. तरुण असताना कुठं प्रॉपर्टी विकली नाही, मग आता म्हाताऱ्याला थोडी प्रॉपर्टी विकली. हालेलुया. हात उंच करा. हालेलुया. बोला हालेलुया. आहे की नाही? कोपऱ्यात आहे की नाही? म्हणजे काय सांगायचं काय, की ज्यावेळेस कधी कधी तुच्छ मानू नकोस. कधी कधी अशी वृद्ध आई वडिलांची स्थिती होती की त्यांना लघवी कुठं करावं कळत नाही. काय करणं कळत नाही? आवाज येत नाही. काय करणं कळत नाही? लघवी करायला कळत नाही त्यांना सुचत नाही, त्यांना कळत नाही, ते बिछानातच करून टाकतात. मॉम समजत नाही तुला, कळत नाही का? एवढे झालीच म्हातारी, लघवी करते सारखं. तुम्ही लहान असताना कुठेही करत होतास. हालेलुया. तू लहान असताना नाही तिथंच करत होतास. त्यावेळेस नाही म्हटलं ते तुला कळत नाही का? सर हे ना, माझ्या लावल्या दिलं का, मारलं का? चांगली साडी असेल तिची, त्या साडीवर केलं असेल. हालेलुया. हे की नाही? जेवताना कुठेही नाही का? मग आता वृद्ध झाल्यावर, म्हातारं झाल्यावर मग ते कधी कधी सुचत नाही. हालेलुया. बोला की हालेलुया. बोलू का पुढचा? लगेच मग बेडरूम मधून आवाज. तुमच्या तर मम्मीला कळतच नाही बघा, कुठेही करता, किती वास येतो, वैताग आला बाबा. हालेलुया. ती बोलणारीला कळत नाही, ती कधी म्हातारी होणार आहे. हालेलुया. मला असं बोला हालेलुया. मग ते वृद्धपणात तुच्छ म्हणू नको म्हणजे काय, की म्हातारपणामध्ये काही गोष्टी कळत असतात की कुठे त्यांना कळत नाही, त्यांना उठायला कळत नाही, त्यांना बाथरूम मध्ये जायला कळत नाही, त्यांना कधी कधी घास खायला कळत नाही, कधी कधी घास पडतो, मुस्त्र होतं, किंवा कुठं पडती भाकर, कुठं काय. पण तिथं अशा गोष्टी करत असताना कसोटी लागते तुमची. काय लागती? तिथं खरी परीक्षा लागते की तिथं तुम्ही काय सेवा करताय, तुम्ही तिथं काय किती परमेश्वर नजरेमध्ये तुमच्या आईचा सन्मान करताय. बोला हालेलुया. आता तुमची आई स्वतःच्या हाताने भाकर करते, तुमची आई स्वतःच्या हाताने सगळं करते, पण ज्यावेळेस ती करत नाही त्यावेळेस तुमची काय सेवा आहे ती परमेश्वर बघेल.
आमेन का? आमेन का? आमेन. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा स्थितीत सेवा कराल, आपल्या आईचा मान ठेवाल, तर मी तुम्हाला सांगतो स्वर्गातला देव परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित ठेवेल. नक्कीच तुम्हाला दीर्घ आयुष्य तुम्हाला देऊन टाकेल. नक्कीच तुम्ही जास्त काळ राहताल या पृथ्वीवर. तुम्ही जास्त आपल्या डोळ्याने सुख पाहताल, आपल्या लेकरांचं सुख पाहताल, आपल्या घराला सुखी पाहताल येशूच्या नावात, आमेन. येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन का? आमेन का? आमेन का? आमेन. हालेलुया. हालेलुया. पण या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये शिकवा, तुम्ही तुमच्या लेकरांना सुद्धा. प्रेज लॉर्ड बोला. या गोष्टी शिकवणं बी काम आहे. जर तू आपल्या आई म्हणून तू आपल्या मुलाला शिकवशील तरच ते तुझा वृद्धपणात पण तुझा आदर करतील. जर अनेक वेळा प्रार्थनेची शिस्त आई शिकवत नाही, आईनं वचन शिकवलं पाहिजे. ही वचनं आईनं पण शिकवलं पाहिजे लेकरांना. आईने या वचन गोष्टी शिकवल्यानंतरच ते म्हातारपणी त्या आईचा आदर करणार आहेत. लेकरांना सांगणारच नाही, प्रार्थनाची शिस्त लावणार नाही, वचनाची शिस्त लावणार नाही, बायबल वाचायला शिस्त लावणार नाही, मग त्या बायबलचं वचनच ते वाचणार नाही, मग तुझा सन्मान कुठं करणार आहेत ते? त्यांना वचनच माहित नाही ना. मग कुठे कुठं त्यांना ऐका मिळतं, हे वचन आहे का? आम्हाला माहितच नाही ते म्हणतात. मग काय माहिती आहे? आम्हाला इंजिनियर बनवलं यांनी, आम्हाला डॉक्टर बनवलं यांनी, आम्हाला इन्स्पेक्टर बनवलं, आम्हाला यांनी PSI बनवलं, आम्हाला यांनी सगळं एवढं बनवलं, पण आम्हाला यांनी आई वडिलांचा सन्मान करायला नाही शिकवलं. बरोबर का नाही? बायबल वाचायला नाही शिकवलं आम्हाला यांनी. हालेलुया बोला सगळेजण. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. वाचा त्या ठिकाणी 22 पुढं 23 वचन. सत्य, सत्य, सुज्ञता, सुज्ञता, शिक्षण, शिक्षण व समंजसपणा समजपणा ही विकत घे. विकत घे. विकू नको. विकू नको. नीतिमानाचा बाप नीतिमानाचा बाप फार उल्हासतो. फार उल्हासतो. सुज्ञ मुलास सुज्ञ मुलास जन्म देतो. जन्म देतो. तो त्याच्याविषयी आनंद पावतो. त्याच्याविषयी आनंद पावतो. पुढे तुझी माता पित्रे तुझी माता पित्रे आनंद पावत. आनंद पावत. तुझी जन्मदात्री तुझी जन्मदात्री हर्ष पाव. हालेलुया चर्च. 2 मिनिट टाइम संपलाय. भरपूर वचन आहेत, भरपूर वचन आहेत. पण एक लक्षात घ्या, बायबल काय सांगतं? तुझा बाप आनंद पावो. परत एकदा 25 वचन वाचतं. त्या ठिकाणी काय म्हटलंय? तुझी माता पित्रे तुझे आई वडील आनंद पावत. आनंद पावत. तुझी जन्मदात्री तुझी जन्मदात्री हर्ष पावत. आणि काय पावत? हर्ष पावत. हालेलुया चर्च. मोठ्याने मला जोरात हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. काय तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आनंद द्यायचा आहे? येस का नो? काय तुम्ही तुमच्या आई वडिलांना आनंद द्यायचा आहे? मग तुम्ही असं जगा की तुमच्या आईला आनंद वाटावा. आमेन म्हणा नाही तुम्ही? आमेन. तुम्ही असं वागा की तुमच्या आईला आनंद वाटावा. नुसतं आज मदर डे म्हणून नाही, तर तुमच्या आईला असं वागून दाखवा, असं समंजसपणाने जीवन जगा, असं शुद्धतेचे जीवन जगा, असं धार्मिकतेचे जीवन जगा, असं प्रार्थनेशील जीवन जगा की तुमच्या जन्म देणाऱ्या आईला बी आनंद वाटावा आणि तुमच्या आध्यात्मिक आईला पण आनंद वाटावा, तुमच्या आध्यात्मिक बापाला सुद्धा आनंद वाटावा. आमेन का? आमेन का? आमेन का? तुमच्या कृत्याने, तुमच्या करिअरनं, तुमच्या वागणुकीने तुमच्या आई वडिलांना आनंद द्या. पैशाने आनंद त्यांना भेटणार नाही. तुम्ही आता मी सांगतो की पैसे नसताना आज्ञापालन केली पाहिजे, ही गोष्ट मी सांगितली, मान ठेवला पाहिजे. पैसे असताना कुणी ठेवतं, पण कधी कधी भरपूर पैसा आहे, पैसाही देऊन त्यांना आनंद नाही. तुमचं खरं प्रेम देऊन, तुमच्या खरं प्रेमाचे शब्द देऊन, तुमचं खरं शुद्धपणाचं वागून, समजपणाने वागून, चांगलं वागून, प्रेमाने हाक मारून तुम्ही तुमच्या आईला वडिलांना आनंदित करा. आमेन का? आमेन का? आमेन का? कदाचित तुमच्याकडनं सोनं नाही पाहिजे आई वडिलांना. काही लोकांची स्थिती अशी आहे की तुमच्याकडनं सोनं नाही पाहिजे, पण तुमच्याकडनं चांगलं बोलणं पाहिजे तुमच्या आईला वडिलांना. पाहिजे का नाही? हात वर करा. किती जणांना असं पाहिजे वाटतं? तुमच्या आईला कदाचित साडी नकोय, भारी साडी, पण तुमच्या आईला तुम्ही चांगलं जीवन जगावं, चांगलं वागावं, समंजसपणाने जीवन जगावं, है की प्रार्थनेशील जगावं, वाईटा मार्गाने जाऊ नये, चांगलं वागून नाही का, तिच्या संगीत चांगलं आवाजात ट्युनिंग मध्ये चांगलं बोलावं, तिला कोड्याने किंवा तिला टोमणं मारून बोलू नये, तिला चांगलं म्हणून तुम्ही आनंदित करायला पाहिजे. हे असं वाटतं आपल्या आईला. हालेलुया. तुमच्या मुलाने तुम्हाला टोमणं मारायला जमल का? प्रेज लॉर्ड. म्हणून बायबल काय सांगतं की तुझी आई वडील आनंद पावत. काय पावत? आनंद पाव. कसा आनंद पावणार आहे सांगा आता तुम्हाला? तुमच्या आईला आनंदित करायचं. कसा आनंद पावणार?
पाण्याचा ग्लास दे म्हणलं कधी येत नाही. कसा आनंद वाटेल? तुम्ही त्यांचा एक शब्द ऐकत नाही, आनंद वाटेल का? मी म्हणत नाही की चुकीचं आहे का, चांगलं असं तर ऐका ना. आमेन का? बोला की आमेन का? तुझे आई वडील काय पावत? आनंद पावत. तुमचा बाप फार उल्हास पावत तुमच्या बाबतीत. हालेलुया. हालेलुया. आता मी हे बी असं म्हणतो, तुमचे मुलं पण आनंदित असावं तुमच्याबद्दल. आईनं असं बी वागलं पाहिजे की तुमच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे मुलांना सुद्धा. बोला प्रेज लॉर्ड. आईच्या वागणुकीबद्दल, आईच्या प्रत्येक गोष्टीबद्दल मुलाला सुद्धा काय वाटलं पाहिजे? आनंद वाटला पाहिजे, दुःख नाही वाटलं पाहिजे. आमेन ना चर्च? आमेन. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाजून, एक दोन वचन वाचून प्रार्थना करूया आपण. देवाने तुम्हाला बनवण्याचा निर्णय घेतला, देवाने तुम्हाला या जगात आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये तुम्हाला घडवण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला देवाने घडवलं, बनवलं. ते कुठं बनवलं माहितीये? तुमच्या आईच्या गर्भामध्ये तुम्हाला बनवलं परमेश्वर. आमेन. ती वचन आहे, तुम्हाला सांगतो, वाचन काढून टाकतो. स्तोत्र संहिता 139 13 आणि 14 वचन काढा कोणीतरी. आणि एक नीतिसूत्र त्याचा 31वा अध्याय आणि 28 आणि 29 हे दोन वचन वाचून आपण प्रार्थना करूया. 139 139 आणि 13 आणि 14 वचन. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या उदरी. म्हणा सगळेजण म्हणा, तूच माझ्या आईच्या उदरी. म्हणा परमेश्वरा. म्हणा परमेश्वरा. तूच माझ्या आईच्या उदरी. माझी घडण केलीस. माझी घडण केलीस. म्हणा की सगळेजण हात उंच करून म्हणा, परमेश्वरा तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस, मला बनवलंस. कुठं बनवलं देवाने तुम्हाला? आईच्या उदरामध्ये. प्रेज लॉर्ड. आईच्या त्या ठिकाणी पोटामध्ये तुम्हाला परमेश्वराने घडवलं, तुम्हाला तिथं बनवलं, तुमची तिथं घडण केली, तिथं तुम्हाला त्यांनी देवाने वाढवलं. आमेन म्हणा. देवाने तुमच्या आईच्या पोटात तुम्हाला घडवलंय. देवानंतर देवाची इच्छा आहे की तुम्ही आपल्या आईचा सन्मान करावा, वडिलाचा सन्मान करावा. बोला की आमेन. हा पुढे काय म्हटलेलं आहे? भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, तुमची घडण आईच्या पोटामध्ये प्रेज लॉर्ड देवाने केलेली आहे. तुमचा डोळा बनवला, तुमचा नाक बनवला, तुम्हाला सगळं काही देवाने बनवलं. आमेन. बोला की हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे आईला सन्मान देतो तो देवाला सन्मान देतो. जो आईचा मान ठेवतो तो देवाचा मान ठेवतो. प्रेज लॉर्ड. हा नीतिसूत्र 31वा अध्याय 28 आणि 29. तिची मुले उठून तिला काय म्हणतात? आईला काय म्हणतात? आईला काय म्हणतात? एक चांगल्या आईला तिचे चांगले लेक मुलं तिला आशीर्वादित म्हणतात. ऐकलं नाही तुम्ही? चांगल्या आईला चांगले लेकर. मला की प्रेज लॉर्ड. आणि चांगली लेकरं तिला उठून आपल्या आईला म्हणतात, काय म्हणतात? धन्य म्हणतात. काय म्हणतात तिला? धन्य. तुमची आई धन्य आहे का? बोला की नाही? काहीच बोलत नाही. तुमची आई धन्य आहे का? आशीर्वादित आहे का तुमची आई? हालेलुया. का तिला धन्य म्हणतात? का तिला धन्य म्हणतात? एक सद्गुणी आई, एक चांगली आई, एक चांगली प्रार्थनेशील आई. ती सकाळ सकाळी उठते आणि ती स्वयंपाक बनवते, आपल्या लेकरांचा डबा करते, आपल्या लेकरांचे कपडे तयार करते, आपल्या लेकरांना कपडे घालते. घालते का तुमची आई? आमेन का? आमेन म्हणा नाही. घालते का नाही? कोण करते स्वयंपाक तुमच्या घरामध्ये? ज्याला बायको झाले त्यांना विचारायला, बायकोच करायला पाहिजे. पण तरी पण आई बी करते. तरी मला हात वर करा पुरुष ब्रदरांनी. बायको झाली तरी पण आईची भाजी जरा आवडते करून खायला. एकच हात वर. माझा बी हात वर, तुमचा कोणाचा हात नाही. आईच्या भाजी आठवण येत नाही अजून? हात वर करायची. हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया.
म्हणजे नाही का, कधी कधी बघा म्हणजे बायको जर राहिली पण आईच्या हातचं कुणाला वांग, कुणाला काय मटणाची भाजी किंवा आमटी किंवा वरण है ना, काही ना काही ती आठवण राहतीस. बोला की प्रेज लॉर्ड. पण का माहितीये का की तिनंच तुम्ही लहान बाळ असतापासून सकाळ सकाळ उठणारी तुमची सद्गुणी आई, तुमची धन्य आई, ती सकाळ सकाळ उठून तुझ्यासाठी भाकर बनवत होती, तुझ्यासाठी जेवण बनवत होती, तुझ्यासाठी कपडे तयार करत होती, तुला कपडे घालत होती, तुला आंघोळ घालत होती, म्हणून ती तुझी धन्य आई आहे. आमेन म्हणाले. आमेन कमी येतोय. काय तुमच्या आईने सकाळी उठलं नाही तुमच्यासाठी जेवण करायला? उठलं नाही म्हणून तुम्ही हट्टेकट्टे आहेत ना. हालेलुया. तुम्हाला चांगलं खायला घातलं म्हणून तुम्ही आहेत ना. आईनं खायला घातलं असतं, तिनेच खाल्लं असतं तर ती आतापर्यंत अजून मजबूत असते. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 तिनं कदाचित अनेक वेळा कष्ट त्रास सहन केला असेल, पण तुम्ही कुठं तर भीक मागू नये, तुम्ही कुठं जेवणासाठी भीक मागू नये, तुम्ही कुठं हात पसरू नये, म्हणून तिनं तुमची काळजी घेतली. म्हणून असे मुलं काय म्हणतात, उठून धन्य द्यायला म्हणतात. बोला हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही भिकारी नाहीये. कुणामुळं? तुमच्या आईमुळं भिकारी नाहीये. तुमच्या आईने शिकवलं तुम्हाला. म्हणा की आम्ही आपल्या भारतामध्ये सर्वात पहिलं काय महात्मा फुलेच काय सावित्रीबाई, एक महिला, एक सगळ्यांची शिक्षणाची आई म्हटले. बोला प्रेज लॉर्ड. शिक्षण देणारी आई, ती त्या काळात काय काय मोठ्याने म्हणाली, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, म्हणजे तो ज्योती नाव. हालेलुया म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. आणि तिला काय म्हटले, सगळ्यांची शिक्षणाची आई आहे ना. तिनं महिलांना नाही केलं, प्रोत्साहित केलं शिकवण्यासाठी. तसं तुम्ही पण महिलांना तशा प्रकारे आई व्हा. हालेलुया. तुमची लेकरं उठून तुम्हाला काय म्हणतो म्हणावे पाहिजे उद्या, माझी आई धन्य आहे, माझी आई आशीर्वादित आहे, तिने मला शिकवलं, तिने मला नाही का आतापर्यंत तिच्यामुळे मी आहे, नाहीतर मी कुठं तर हॉटेलमध्ये असतो कामाला. म्हणले असतील, बस झालं शिक्षण, चल हॉटेलमध्ये कपाशा उचल, तेवढेच पैसे आणून दे मला. हालेलुया. चांगलं शिक्षण झालं ना तुमचं, लिहायला वाचता येते, चांगलं शिकवलंय, कुणामुळं? बाप नाही म्हणला असेल, पण आईच्या मध्यस्थीमुळे. कुणाच्या मध्यस्थीमुळं? आईच्या मध्यस्थीमुळं तुम्हाला चांगलं शिक्षण मिळालं. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. म्हणा की हालेलुया. म्हणा 28 वचन, तिची मुले तिला धन्य म्हणतात. हा, तिचा नवरा उठून तिची काय करतो? प्रशंसा करून म्हणतो. पुढे वाचा. हा, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहे, तू त्या सर्वांवर काय आहेस? हालेलुया. काय म्हणतात तिला? बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले, पण त्या प्रत्येक त्या स्त्रियांवर तू काय आहेस? अजून तू वर चढ आहेस, माझ्यासाठी तू धन्य आहेस. तयार आहे का तुम्ही आपल्या आईचा सन्मान करायला? जर तुम्ही तुमच्या आईला कुठे दुखवला असेल, आज मंदिरात देवापुढे क्षमा मागा. देव क्षमा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. आणि बायबल सांगतं की तुम्ही तुमच्या आईचा सन्मान आईला द्या, देवाचा सन्मान देवाला द्या. म्हणा की आमेन. आणि वृद्धपणात आईचा रिस्पेक्ट आईला आहे. लक्षात घ्या, आईचा सलूट आईला द्यायचा आहे. तिथं तुम्हाला कारण द्यायचं नाही. आईचा वाटा आईला द्यायचा आहे, तिथं कारण द्यायचं नाही. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, डबल नाही सांगणार की आईचं करायचं म्हटलं का तिथं कारण, स्वतःची कामं, स्वतःचं कर्तव्य, स्वतःची जबाबदारी, पैसे नाही. तसं नाही. आईच्या टायमालाच नाही. कसं काय तिथं कारण येतात? आईच्या टायमाला आलं नाही पाहिजे. सगळ्यात पहिलं अगोदर काय करायचं? बायबलमध्ये देवाचं वचन आहे, आज्ञा आहे, म्हणून पहिलं आईचं कर्तव्य, आईचं आदर आणि सन्मान करायला शिका. मला आमेन. फुलाची पाकळी द्यायला शिका. आईला मंथली काहीतरी द्यायला शिका. महिन्याला काहीतरी ठराव करा की आई तुला मी काय आदर करायला, मी तुला मी हे एवढं असं देईन. बोला प्रेज लॉर्ड. स्वर्गातनं देव त्याच्या डबल तुमच्या अकाउंट मध्ये पाठवेल, तुमच्या बिझनेस मध्ये पाठवेल, तुमच्या सर्व गोष्टीमध्ये आशीर्वाद पाठवेल परमेश्वर. आमेन. देवाला धन्यवाद असो. आपल्या जागेवर उठून राहूया. आपल्या आईसाठी प्रार्थना करू थोडा वेळ. गेल्या रविवारी आपला विषय होता
स्वर्गात कोण कोण म्हणजे नरकात कोण कोण जातील आणि स्वर्गात देवाच्या विश्वास ठेवणारे लोक आहे की नाही. आज आईसाठी प्रार्थना करायची जर तयार आहेत. तुमच्या आईने स्वर्गात जायला पाहिजे ना, जायला पाहिजे का? तुमच्या आईने एवढं केलं, जन्म दिलाय, पण तुमच्या आईने कुठं जायला पाहिजे? किती जणांना आनंद वाटेल देवाच्या स्वर्गाच्या राज्यात तुमच्या आईने जावं? नरकात गेलेलं आवडेल का तुम्हाला? तुमच्या आईने त्या वेदनेच्या ठिकाणी, त्रासाच्या ठिकाणी जायला आवडेल? चला, आईसाठी मी प्रार्थना करा. तुमच्या आईनं स्वर्गाच्या राज्यात यावं. प्रेज लॉर्ड. 2 रविवार मी नरकाविषयी शिकवलेला आहे आणि त्या नरकाचा आवाज मला आज ऐकायचा होता, पण मला नंतर कळालं की आज काय आहे, ह्या रविवार मदर डे सेलिब्रेशन करायचं आहे. हालेलुया. केक घेऊन या. हालेलुया. निखांदाला. चला आपले प्रार्थना करू, आपले हात उंच करू. हालेलुया. चला 2 मिनिटं प्रार्थना करू आपल्या आईसाठी. प्रत्येकाने करा, आपल्या मन लावून आपल्या आईसाठी प्रार्थना करा की तुमच्या आईवरले सैताने आपले दुर्दैवाने करावे, तुमच्या आईवरले सर्व अडखळं दुर्दैवाने करावं आणि ती तुमच्या आईचं जीवन परमेश्वर आणि स्वर्गाच्या राज्यात घ्यावं. देवाला म्हणा, देवा माझ्या आईनं मला जन्म दिलाय, माझ्या आईवर माझं प्रेम आहे. आणि देवाला म्हणा की देवा मी माझ्या आईला अनेक वेळा दुखवलं, माझ्या शब्दाने मी दुखवलं म्हणून ती प्रार्थनेला येत नाही कदाचित काही गोष्टी, पण प्रार्थना करा की तुमची आई स्वर्गामध्ये असावी. हालेलुया. नमस्कार. देवा मी मदर डे प्रमाणे, मदर डे निमित्ताने, हो आम्ही या मदर डे सेलिब्रेशन या निमित्ताने आम्ही प्रार्थना करत आहोत. माझ्या देव बाप्पा, आमच्या चर्च मधल्या प्रत्येक आयांचं तारण कर परमेश्वरा. हो, स्वर्गाच्या राज्यात प्रत्येक आई असावी मी प्रार्थना करतो. हो हालेलुया. जे जे आमच्या आपल्या आईसाठी प्रार्थना करत आहे, हो देव बाप्पा, प्रत्येकाची आई प्रभू, सर्वांची आई स्वर्गाच्या राज्यामध्ये असावी. हालेलुया. प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. येशूच्या नावामध्ये माझी आई पण स्वर्गाच्या राज्यात असेल बाबा. हो देवा, तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये घे बाबा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे प्रत्येकाला तू ब्लेस कर, या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद कर. शल्मोनासारखं प्रत्येकाने आपल्या आईचा मान ठेवावा, सन्मान करावा, आदर करावा. शल्मोनाने जसं तिच्यासाठी खुर्ची, हो त्याच्यासाठी आसन मांडलं, तशा प्रकारे आज प्रत्येकाने आपल्या आईचं, हो सन्मानाची खुर्ची, सन्मानाचं आसन, हो तिला रिस्पेक्टचं आसन, तिचं वाटा तिला देण्याचं आसन, हो त्यांनी करावं परमेश्वरा. हालेलुया. 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 आपल्या कार्यक्रमामध्ये शर्मोनाने तिच्यासाठी सेपरेट आसन मांडलं, सेपरेट खुर्ची मांडायला लावली. हालेलुया. प्रत्येकाने तसंच करावं. हालेलुया. आपल्या आईचा सन्मान करावा प्रत्येकाने, आदर करावा प्रत्येकाने आणि चांगलं वागून आपल्या आई वडिलांना खुश करावं, आनंदित करावं. आपल्या आई वडिलांना चांगलं गुड न्यूज देऊन, चांगलं यशस्वी जीवन जगून, स्तुत्य जीवन जगून, पापापासून दूर राहून, भ्रांतिशील जीवन जगून, हो वाईटापासून दूर राहून, चांगलं वागून आपल्या आई वडिलांना आनंदित करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. येशूच्या नावामध्ये सहाय्य कर. आपल्या आईला सन्मान देऊन त्यांना आनंदित करण्यासाठी सहाय्य कर. आपल्या आईचा आदर करून, त्यांचं भय बाळगून आपल्या आई वडिलांना खुश करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. त्यांना दुखवू नये कोणी, आपल्या आई वडिलांना कोणी दुखवू नये, आपल्या आई वडिलांना कोणी निराश करू नये, तर चांगलंच करावं अशी तू प्रत्येकाला कृपा दे परमेश्वर. सैतानी गोष्टीचा पासून दूर राहावं प्रत्येकाने. आणि जसं आम्ही ऐकलं वचन की आई वडील तुझे आनंद पाहून तुझ्याबद्दल त्यांना हर्ष पाहतो तुझ्यामुळे मिळव. हालेलुया. रबा शंदालाबा, ओ रबा सिखंदालाबा, ओ रियंथरा रबा सिखंदालाबा. ओ देवा, आईची प्रशंसा व्हावी असं आईनं पण जीवन जगावं. आईची प्रशंसा व्हावी अशी आईनं शिस्त लावावी, आईनं चांगलं जीवन जगावं अशी कृपा प्रत्येकाला कर. येशूच्या नावामध्ये कृपा कर, येशूच्या नावामध्ये दया कर. लाब्रा माखा ठारा बाबा बाबा बाबा. ओ हालेलुया. हालेलुया. ओ हालेलुया. असं शिक्षण घेण्यासाठी, असं जीवन जगण्यासाठी मदत कर की त्या प्रत्येकाच्या जीवनात त्यांच्या आई वडिलांना आनंदी वाटावा, आनंद मिळावा प्रभूजी. वृद्धपणात, म्हातारपणात दुःख न मिळता, आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू न काढता आनंद त्यांनी द्यावा प्रभू अशी कृपा कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो मागतो पिता. आमेन. 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 गॉड ब्लेस यू.